खाऊन पैसे नंतर. व्हिडिओ काढतात व्हिडिओ. माझा पण नाही त्याच्यामध्ये व्हिडिओ. येईल ना. मच्छी खराब दिली की मला पत्ती झालं तुम्ही. खोबरा घेते. खोबरा मी काय स्वप्न ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे संडे आणि मी निघालेले आहे पडग्याला सुकी मच्छीसाठी. सुकी मच्छीसाठी पडगा फेमस आहे. कसं ते चला बघूया. कारण एकदा मी गेलेली तिकडे, सो बऱ्यापैकी चांगली सुकी मच्छी तिकडे मिळालेली होती. सो ह्या वर्षी पण म्हटलं चला जाऊया. असं डोंबिवलीत पण आहे सुकी मच्छी, पण बऱ्याप्रमाणे काय आपल्या जर पावसाळ्यासाठी आपण जास्त घेतो साठवून ठेवण्यासाठी. सो तिकडे मच्छी चांगली भेटेल त्यासाठी मी तिकडे चाललेली आहे. चला मग डोंबिवलीवरून आता मी निघालेली आहे पडग्याकडे जाण्यासाठी. चला व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. थोडासा काढला ते परवा गेलेत ना. संडे आहे ना, रायडर लोक गेलेत राईड करण्यासाठी. आपण कधी जायचं? आपण पावसामध्ये जाऊया आहे ना. काल रावणी काही धावतच नाहीये. सो मित्रांनो, 1 तासाचा दाखवत आहेत राईड आणि अजून आम्ही काय पोहोचलेलो नावात. रस्त्यामध्ये जाऊन पूर्ण ढगाळ वातावरण आहे. सकाळी जेव्हा निघालेलं तेव्हा एवढा बादल, पूर्ण एवढे ढग जमा झाले ना, असं वाटत होतं की आत्ताच पाऊस पडणार. ढगाळ वातावरण आहे पूर्ण. काय माहिती नाही, संध्याकाळपर्यंत पाऊस आला तर येईल असं वाटतंय. कारण आज ना खूपच ढगाळ वातावरण आहे. कुठेतरी असं ऊन पडतंय. आणि आता जे रायडर लोक गेलेत ना, बाबा काय राईड केली त्यांनी एकदम. पण सिंगल होते, आम्ही डबल असतो. चला आता थोड्याच वेळात आपण पोचणार पडग्याला. पडग्याचा मार्केट संडेच्या वेळेस भरतो. आणल्यापैकी चांगली मच्छी भेटते. आता थोड्या वेळात आपण पोचणार. चला आलो मित्रांनो आपण पडग्याला. इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. आतमध्ये भरतो मच्छी मार्केट. गर्दी बघा ना केवढी आहे. छोटीशी गल्लीमध्ये हा मार्केट भरतो ना. रस्ता पण अरुंद आहे पूर्ण, त्याच्यामुळे दोन्ही साईडला मार्केट असतो. मध्ये गाडी असते, तेवढीच माणसं. पुढे बघा किती गर्दी आहे. पुढेच आहे मच्छी मार्केट. चला. सो आहे मित्रांनो पडग्याचं मच्छी मार्केट. त्यानंतर तुम्हाला मच्छी पाहायला मिळेल. हे बघा, सर्व प्रकारची मच्छी इथे मिळते. पडग्याला येण्याचं एवढंच कारण आहे की बघा इकडे तुम्ही पाहू शकता, इकडे टोपल्यातनी मच्छी देतात. एक टोपली असते, त्याप्रमाणे पैसे असतात. आपण विचारूया शकतो. मावशी कशी आहे टोपली? 500. आणि ही कर्दीची 250ला. आणि ही मोठीवाली 1000 रुपये. खूप सारे इकडे छोट्या मोठ्या टोपल्या लावलेल्या आहेत. कसं आहे? 800 रुपये. जरा मोठी आहे टोपली. मागच्या वेळेस आलेलो किती सोसगाई वाढली ना यावेळेस. ही 800 रुपये आहे. ती तिकडची 500 रुपये आहे. ही कशी आहे कर्दीची? ही 100ला आहे. किती छोटी टोपली. ठीक आहे. आता जवला कसं आहे? पण चांगली आहे का ती सुकट? 50चं आहे. 50ची टोपली. बरं आहे ना? बरं आहे. 50ची. तर आपण रेट काढत चाललेलो आहोत. प्रत्येकाकडे वेगळा असा रेट आहे. हे बघा इकडे या. कसं आहे सुकट? 500 रुपये किलो. हे आहे ढोमा सुकट. हे बघा साफ करूनच ठेवलंय. याला काय बोलतात? हा,
हा शिंगाडा. सुका सुका पापलेट बघा. विटामिन कॅल्शियम प्रोटीन सर्व याच्यामध्ये. हे सोडे आहेत ना? इम्युनिटी पॉवर. कसे आहे ते पापलेट? 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपये ही किलो. वस्तू आता भेटायची तुम्हाला बघा मार्केटिंग मारले. बघा चिरा वगैरे मारून कसे सुकवलेत. तुम्हाला टेन्शन नाही ठेवून द्या. ही जुनी पत्ता हे पण पापलेट आहे भाई. हे गोल आहे आणि ती छोटी कावली दिल भाई. सगळे साफ करून ठेवलेत. हे सोडे आहेत. ही पिवळी वाम आहे. ती कशी आहे? ही 1600 वाली 1400 वाली जसा गिरे गेला त्या हिशोबाने माल. ही 2000 रुपये वाली विटामिन डी वाला माल झाला. आणि छोटी कावली पानकावली. त्यांना तुम्ही काय बोलता? बगी बगी वाकट्या काली वागती. काली वाकटी. मोठी देती. हा तिला बघी बोलती नाही. हा ती नाहीये. आता कसं ऑक्सिजन नुकसान आहे ना भाई. आता बोटी पण झाल्या. माल जो क्वांटिटी मध्ये याचा एकदा कमी माल निघाला ना हा त्यामुळे चालू ना बाबा. हो चालू आहे चालू आहे. म्हणजे कसं तुम्हाला समजून बरं वाटेल असं. आम्ही दरवर्षी येतो पडग्याला, पण या वर्षी जरा महागच आहे हा गे बाई माल निघाला आता. बोटी पण आहे. कारण गेल्या वर्षी जरा स्वस्त आणि माल होता. कमी निघतो. डिझेल पेट्रोलचा भाव वाढला. माल निघत नाही त्यामुळे बरोबर आहे, महागाई वाढली ना त्याच्याप्रमाणे. 2 महिने बोटी बंद होत्या. ठीक आहे, बघतो येतो आम्ही फिरून येतो. छोटे आहेत ना, मीडियम पाहिजे आपल्याला. पायदान बोलो चौका जोडे. पैसे देऊन द्या. पैसे लगेच देऊ. हो मंगा. मावशी कशी आहे टोकरी ही? खप्याकोणचं काही माल नाही घेतलेलं मी आता. ही कशी आहे कर्दीची? हा 300 ला. बापरे मागच वाढलं. 250 ला. आणि ही सुपर घेऊया, चांगली आहे ना. इथे 100चे. कशी आहे कर्दी? कशी आहे? 100 ला. आणि हे सुकट ही कशी आहे? वाईट आहे ना जरा. हे चांगले आहेत मीडियम. हे कसे आहे? 600 ला. हा मीडियम आहे. हाय भरपूर. नाही चांगले आहे, सुके आहेत. मीडियम आहेत ना. किती पर्यंत पाहिजे? याच्यापेक्षा मोठा बोंबील असतो तो नाही ना. हा मीडियम आहे ना. याच्यापेक्षा छोटा मग हा आहे. याच्यापेक्षा मोठा नाही आहेत. माल बघ कसा आहे एकदम फ्रेशवाली. बघ आणि काय बघायचं आहे बघ. ही कितीला बोलताय? वर्ग आहे तर पैसा वापस बघा. याचे एकाची 300 आणि दोन्हीची 500. बघ्या त्या वाकट्या. हा किलो 600 ला दिली. आणि ही 1200. 1200 ला. डबल आहे ते पण डबल आहे. हे पण डबल आहे. हे बघ सिंगलची पाटी ना आमची डबलची पाटी. आणि हे कसे? आम्ही बघी बोलतो, तुम्ही काय बोलता? कोणी कोणी वाकट्या बोलतात. औषधी मला 300 रुपयाला दिले. 500 रुपयाला विकल्या. एकच राहिली ती. सिंगल लाईन आहे ना ही? सिंगल उचलाई नाही पण 700 ला दोन. खाऊन पैसे नंतर. अरे पण तू कशाला रस्त्यात लावते? काढतात व्हिडिओ. माझा पण येईन त्याच्यामध्ये व्हिडिओ. येईल ना. मच्छी खराब दिली की मला पकडसाल तुम्ही. कशाला? माझ्याकडे खराब नसते मच्छी. असं काय नाही. पैसे वारी किती मी. आमचा आपला साधा ब्लॉग आहे. हे दोन कितीला त्यांना सांगा? 700 दिन 700 ला. या 500 ला. हे आणि हे दोन्ही 400 ला द्या. चांगला माल आहे तो 1 नंबर. तिकडे बघ. नाहीतर आम्ही येऊ तुमच्याकडे घेऊन. हा व्हिडिओ काढला मी बघितलं. नाही हो, व्हिडिओ कसा लोकांना सांगण्यासाठी की इकडे या तुम्ही, स्वस्त मच्छी आहे जरा घेऊन जावा, अशासाठी काढलाय. कोणाची कंप्लेंट करण्यासाठी नाही. बोंबील पण दे ना चांगला. ये बघ ही 300 ला 500 ला दोन देतो या. ही 300ची आहे का? मग 500 ला दोन. मग त्या किती होतील? 3 पाड्या होतील एकाच्या. 300 ला. ही कमी करून देणार ते हे. आणि हे 200 ला. 500 घ्या. दे. सो मित्रांनो, इकडे आम्ही जवला आणि बोंबील घेतलेत.
आणि बगी सुकी कर्दी घेतली आणि बऱ्यापैकी चांगला रेट आहे. तुम्हाला मी सांगितलंच की पडग्याला मच्छी आणायला येण्याचं कारण की इकडे पाट्यावरती मच्छी असते, म्हणजे अशा पाट्या भरलेल्या असतात तेव्हा मच्छी म्हणजे 100 रुपये 200 रुपये, पहिले 200 रुपये पाटी होती गेल्या वर्षी, कारण यावर्षी खूपच रेट वाढलेला आहे त्यासाठी महाग झालेला आहे. 300 रुपये पाटी आहे. आणि जवला आहे तो किती कसा दिला मावशी? 400 रुपये किलो. पण चांगला आहे बघा, पांढरा शुभ्र एकदम जवला आहे. इथेच आम्ही मच्छी घेतलेली आहे. मावशी एक मोठी पिशवी द्या ना. एक अशी आहे मोठी जंबो, बॅगेत टाकायला लागेल ना सगळं. सो मित्रांनो, मच्छी घेऊन झालेली आहे आणि बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे आपल्याला मच्छी मिळालेली आहे. एकदम सुकी आणि चांगली जी उन्हामध्ये सुकवून वाळवतात आणि पावसाळ्यासाठी ठेवण्यासाठी चांगली मच्छी आपल्याला मिळालेली आहे. आता आपण खोबरा आणि लसूणकडे वळूया. तर इकडे खोबरा पण बऱ्यापैकी स्वस्त आहे. 260 रुपये किलो खोबरा आहे. असं म्हणायला गेलं तर डोंबिवलीला खूप महाग आहे, 400 रुपये किलो खोबरा आहे. आणि लसूणचा पण रेट काढूया. चला आता त्या 2 गोष्टी राहिली त्या घेऊया. सेम आहे ना? खोबरा घेते. खोबरा किती मस्त आहे, 260 रुपये किलो. कमी नाही करणार का? वरचे 10 रुपये, वरचे 10 रुपये कमी. कसं आहे खोबरा? हा 260 आहे. 200. मित्रांनो, उन्हातून जाऊन भागून मार्केटची खरेदी करून आता आम्ही आलेलो आहोत. इकडे मस्त थंडगार लस्सी मिळते मटक्यामधली, मार्केटच्या बाजूलाच. भारी आहे एकदम. मटक्यामधली आहे. सो मित्रांनो, सावली जरा थांबलो, सामान सगळं व्यवस्थित सेटअप केलं. अर्धा पुढे ठेवले ब्राउनीवरती आणि अर्धी मी बॅगमध्ये पाठीमागे घेतलंय आणि मस्त थंडगार अशी मटकावाली लस्सी प्यायलो, पाणी प्यायलो. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आम्हाला एक कोयता घ्यायचा आहे, तर आम्ही कोयता बघत आहोत. बाबांनी दिलेला आहे घरी फणस गावावरून, तो कापण्यासाठी. आम्हाला मस्त की कोयता बघायचा आहे, तो कोयता घेऊया आणि बघूया कल्याणच्या मार्केटमध्ये जर आपल्याला जायला भेटले तर आपण जाऊया, कारण आम्हाला कांद्याची गोणी पण घ्यायची आहे. आणि खूप आता ऊन लागत आहे. येताना एवढं बघितलं ना, ढग ढग होते पूर्ण सावलीमध्ये. आम्ही मार्केटमध्ये उन्हामध्ये करपलो दोघं पण. खूप तापलेलो आहोत. त्याच्यामध्ये चल जाऊया आपण, पटकन निघूया, खूप ऊन लागलं मित्रांनो सगळं सामान घेईपर्यंत. तर चला आता आपण निघालेलो आहोत. या गर्दीमधून एकदाच निघूया मार्केटमधून. सो चला मित्रांनो, आम्ही तर मच्छी घेतली. तुम्ही कधी येताय मच्छी घेण्यासाठी? आणि तुमची घेऊन पण झाली असेल, कारण आम्ही जरा लेटच आलो. तर मित्रांनो चला, मस्त स्वस्त आणि मस्त मच्छी पडग्याला मिळते आणि बऱ्यापैकी चांगली मच्छी मिळालेली आहे. एकदम सुकी कडकडीत मच्छी आहे पावसाळ्यासाठी आणि बऱ्यापैकी चांगला रेट पण आहे. सो हायवेच्या बाजूला बरोबर आतमध्येच मार्केट भरतो. जर तुम्ही कधी आलात तर येऊ शकता आणि मच्छी घेऊ शकता. तर आता आम्ही चाललेलो आहोत कल्याणच्या मार्केटमध्ये कांदे घेण्यासाठी. चला कांदे पण घेऊया, कारण दोन्ही काम होऊन जाते आणि नंतर मग घरी जाऊया. चलो कल्याण आ गए हम कल्याण. चला मित्रांनो, कल्याणला आपण आलेलो आहोत. खूप मित्रांनो ऊन लागत आहे हो, खूप उन्हामध्ये आज तापलेली आहे. चला फटाफट जायचं आहे आपल्याला, फक्त कांदे घ्यायचे आहे आणि फटाफट निघायचं आहे. डायरेक्ट कांदे मार्केटमध्ये जाऊया. हो स्टॉप. सो मित्रांनो, इकडे बघा कांद्याचं मार्केट आहे पूर्ण गोडाऊन. इकडे पण आतमध्ये जाऊया. कसं आहे कांद्याची गोणी? हा 16 रुपये का? याच्यापेक्षा मीडियम? लसूण नाही, लसूण आम्ही घेतली पडक्यावरून आलो ना. कशी आहे ती? 150 रुपये किलो. अच्छा 150 रुपये का? आम्ही 120 ने आणली, पडग्यावरून आली आम्ही. कसं आहे कांदा आता रेट? 16, 17, 18. महाग झाला का? सुक्का आहे ना पूर्ण पण? सुट्टे नाही भेटणार. ठीक आहे, आम्हाला गोणी दाखवा. मित्रांनो 10 रुपये किलो कांदे आहेत. 10 रुपये किलो कांदे आहेत आणि 16 रुपये किलो कांदे आहेत, 15 रुपये किलोवाले आहेत. असे 3 रेटचे कांदे आहेत. जसे तुम्हाला पाहिजे, मीडियमवाले आहेत, मोठेवाले आणि त्याच्यापेक्षा अजून मीडियमवाले. तर तुम्हाला कोणते पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. डोंबिवलीकर सपना दादा आहेत माझ्यासोबत. आणि दादा तुम्ही इथूनच कांदे घेता दरवर्षी? कसा वाटतो कांदा इथला? मस्त वाटतो ना. मी पण दरवर्षी इकडे येते, या मार्केटचा व्हिडिओ पण काढते. सो आता मी पडग्याला गेलेलो, तर कांदे मला घ्यायचे होते. जरासं लेट झालं
म्हणून इकडे आली. पण यावर्षी पण कांदे चांगले आहेत, सुके कांदे आलेले आहेत, तुम्ही इथून येऊन घेऊन जाऊ शकता. 3 रुपये स्वस्त झालेले. हो 3 रुपये किलोने स्वस्त झाले. थँक्यू मॅम. त्यानंतर कांदा महाग होणार आहे की स्वस्त होणार आहे? द्या भाऊ 5 रुपये 10 रुपये द्या. दिवाळीपर्यंत वाढत जाणार. वाढत जाणार ना, महाग होणार. तो कांदा आता महाग होणार, सांग लवकरच लवकर या आणि इकडून कल्याणच्या मार्केटमधून कांदे घेऊन जा, अगदी स्वस्त आणि मस्त आहेत. मी तर कांद्याची गोणी ठेवली, मच्छी ठेवली, अर्धी मच्छी माझ्याकडे आहे. आणि चला आता आपण निघूया. मित्रांनो मस्त स्वस्त आणि मस्त फक्त 10 रुपये किलो मध्ये आपण कांदे घेतलेले आहेत. 15 रुपये किलोचे पण आहेत, 16 रुपये किलोचे पण आहेत. पण आम्ही मीडियम वाले घेतलेले आहेत, कारण जास्त मोठे पण नको. ते मोठे असे एवढा मोठा कापला तर मग ठेवण्याचे खूप वांदे होतात. त्यासाठी मीडियम वाला कांदा खूप चांगला असतो ठेवण्यासाठी. तसं आम्ही घेतलेले आहेत. आमच्यासोबत जे दादा आहेत त्यांनी पण कांदे घेतलेले आहेत आणि त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहेत. 1 सबस्क्राईब म्हणजे वाढलेले आहेत. खूप सारे लोक भेटतात मित्रांनो, असे जाता येतात, खूप सारे विचारतात. काही लोक व्हिडिओ काढत असताना काही लोक बोलतात पण, अरे काय करताय तुम्ही, व्हिडिओ काढताय का, माझा व्हिडिओ काढून का. काही लोकांना मित्रांनो व्हिडिओ काढलेला आवडत पण नाही. काही लोक स्वतःहून आवर्जून व्हिडिओमध्ये येतात आणि सांगतात माझा पण व्हिडिओ काढा. असं असतं. चला प्रत्येकाची चॉईस आहे. किती कडाक्याचं ऊन बघा आहे. किती वाजलेले आहेत माहिती आहे? 12:30. या उन्हामध्ये आम्ही फिरतोय घर 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 घर. खूप मित्रांनो मेहनत लागते हो. तुम्ही सपोर्ट करत राहा आमच्या चॅनलला. उन्हातून फिरावं लागतं, व्हिडिओ काढावे लागतात. मित्रांनो येऊन पोचलेलो आहोत डोंबिवलीमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पडग्याचा मच्छी मार्केट, जो मच्छीसाठी खूप फेमस आहे, रविवारच्या दिवशी भरतो आणि तो आपण आज एक्सप्लोर केलेला आहे. नंतर कल्याणचा कांदा मार्केट. कांद्याला तर आम्ही फक्त कांदेच घेऊन आलो, पण तिकडे कांदा मार्केटच्या व्यतिरिक्त भाजी मार्केट, फूल मार्केट, सगळं काही मार्केट भरतो. सकाळी तिकडे लवकर जावं लागतं. आणि आम्ही आता कांदे आणलेले आहेत. 10 रुपये किलो कांदे आहेत, 15 रुपये किलो कांदे आहेत आणि 16 रुपये किलो, असा 3 कांद्यांचा रेट आहे. आणि पडग्याच्या मार्केटमध्ये मच्छी बऱ्यापैकी चांगली आहे, स्वस्त आणि पूर्ण सुकी मच्छी आहे पावसासाठी ठेवण्यासाठी. आणि खोबरा तर खूप स्वस्त आहे, 250 रुपये किलो. लसूण 120 रुपये किलो, अशा प्रकारे तिकडचा रेट आहे. आणि ते आम्ही सगळं घेऊन आलेलो आहोत. आता थोड्याच वेळाने आम्ही घरी पोचू. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील त्या पण करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून माझं बेल बटन ऑल करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. व्हिडिओ पुन्हा असेच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके दादा, बाय बाय.